पाथर्डी तालुक्यातील करंजी परिसरामध्ये ढगफुटी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे हाल केलेत। सलग 3 दिवस ढगफुटी सदृश पाऊस हा करंजी पाथर्डी या परिसरामध्ये पडतोय, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। या शेतकऱ्यांच्या बांधावरची रात्रीची परिस्थिती पाहूया आपण। साम टीव्हीवर बघताय तुम्ही। पूरग्रस्त पाथर्डीमध्ये साम टीव्ही पोहोचलाय। आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत आहेत। सागर, काय स्थिती आहे? टाका हातात घेऊन जरा हो जरा आपण जर बघितलं तर एकेकाळी कांदा हा शेतकऱ्यांना वरदान ठरतो, मात्र कांदा हा कधी डोळ्यात पाणी आणतो। मात्र या पावसाने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणलेलं लाखोचं नुकसान जे आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी कांद्याला कोंब फुटलेले आहेत, मोठ्या प्रमाणावरती करंजी परिसरामध्ये नुकसान झालंय। कांद्याच्या पिकावरती यांची उपजीविका जी आहे ती वर्षभरासाठी अवलंबून असते। काय वाटतं तुम्ही इतकी मेहनत घेतली होती आणि सगळं त्याचा कोंब फुटलेत, त्याला मोठी मेहनत वाया गेली तुमची? हो, आमचे वर्षभरापासून हे कष्ट केलेलं सगळं वाया गेलं। 200-250 गोण्या वाहून गेल्या। 3 भुसारे होते, तिन्ही सपड झाले। 400 गोणी कांदा होता आमचा। काय परिस्थिती समोर? परिस्थिती इतकी बिकट आहे का शासनाने आता त्याचा मोबदला दिला पाहिजे। नक्की शासनाने मोबदला देणं अपेक्षित आहे। ही परिस्थिती शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येतं। नाही, खूप वाईट परिस्थिती या करंजी आणि आमच्या पट्ट्यात। कधीही एवढा पाऊस झाला नाही, एवढी ढगफुटी झाली आणि खूप म्हणजे नुसतं शेतीचं म्हणजे घराचं नुकसान झालं, जनावरांचं नुकसान झालं आणि हजारो एकर जमीन वाहून गेली। एवढा मोठा पाऊस झाला त्याच्या। हजारो एकर जमीन वाहून गेली। काय परिस्थिती आहे? अवघड आहे साहेब। या भागात सगळे शेतकरी एकदम हातबल झालेले आहेत। निसर्गापुढं काहीच हे नाही, परत उठू शकत नाही। 10 वर्ष ते शेतकरी उभा नाही राहू शकत। नाही, उभा राहू नाही शकत। करंजी परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी हातबल झालेला आहे। अतिशय कर्ज काढून शेतकऱ्यांनी हे पिकं घेतले होते, पण पूर्ण हताश होऊन म्हणजे ढगफुटीसारखा इथे प्रकार होऊन अजिबात म्हणजे पण आता हे सगळं वाया गेले ना, जमिनीत पण नाही शिल्लक राहिली। जमिनी सुद्धा जमीन बी वाहून गेली आणि आता हाय जो नाशिक कांदा केलाय ना त्याच्यात बी पाणी आहे। कमरा इतकं पाणी आहे सध्या आमच्या शेतात। म्हणजे पुढचे 2 वर्ष बॅकलॉग नाही भरू शकत नाही। एक भयानक परिस्थिती झाली साहेब। जमीन पूर्ण खराडली, डोंगराच्या पट्ट्या पूर्ण इतका सगळे मोठमोठ्या दगड जमिनीमध्ये येऊन पडले। कमीत कमी 2-3 वर्ष ही फक्त जमीन नीट करायला जाणार आहे शेतकऱ्यांना। नक्की 2-3 वर्ष तसेच जाणार आहेत। अगदी बरोबर बोलतात। नक्कीच आपण सागर बघतोय की शेतकरी कसा हतबल झालेला आहे। शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत। तुम्ही सविस्तरपणे माहिती दिलीत आणि करंजी परिसरातील पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्याबद्दल धन्यवाद। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।